औरंगजेब शहनशाह आहे. तो स्वतःला आलमगीर म्हणवतो. मतलब तो आपल्यापेक्षाही मोठा राजा आहे. मग आपणही आपले राज्य मोठे बनवू. तोच तर प्रयत्न आहे आपला शंभूबया. पण आपलं स्वराज्य आता कुठे रांगू लागलंय. ते इन 15-20 वर्षांचं. आणि औरंगजेबाचं राज्य 300 वर्षांचं, खूप जुनं. दिवस भरत आलेले आबासाहेब. तसं म्हणा. आबासाहेब, आपण काय एवढ्या लांब जायचं आग्र्याला, तेही त्या औरंगजेबाकडे. जर आपणच त्याला इकडे बोलावून घेतलं तर? तो इथे यायला नको म्हणूनच आपण त्याच्याकडे जायचं. पण तो इकडे आला तर काय होईल? आपली शक्ती वाया जाईल. आपल्या रयतेचे श्रम खर्ची पडतील म्हणून. आणि एवढ्यात आम्हाला कोणतीही कुरापत नकोय. परंतु आबासाहेब, खूप मोठं संकट आहे, आम्ही जाणतो शंभूराजे. पण त्याच्याही मुसक्या बांधता आल्याच पाहिजे. संकटाचं रूपांतर संधीत करता आलं पाहिजे. संकटाचं रूपांतर संधीत करायचंय ते करा, पण मात्र आमच्या लेकराला घेऊन जाऊ नका. सोयरा राणी साहेब, राजकारणात मातृत्वाला जागा नाही. आम्ही तर म्हणतो मातृत्वात आपण राजनीती आणत आहात. म्हणजे शंभूराजांची बाजू घेऊन आमच्याशी भांडायलाच आला आहात तर? भांडायला नाही, थाळे लावले जेवायला चला हे सांगायला आलो. पण तरीही आमचं हेच म्हणणं आहे, आमच्या लेकराला घेऊन आग्र्याला जाऊ नये. आम्ही होय म्हणून जबाब दिलाय. मग जबाब फिरवा. शंभूराजे आजारी आहेत असं सांगा. आमची पत जाईल. शिवाय मिर्झा राजाही नाराज होतील. राजगड नाराज आहे त्याचं काय? बाकी सर्वांचं राहू द्या. आपल्या लेकराच्या मनाचा विचार करा. थाळे लावले, जेवायला चला. यहाँ का माहौल ठीक नजर नहीं आ रहा है हमें. सियासती वातावरण कुछ गरमाया हुआ है. आदिल शाह और कुतुब शाह दोनों की सियासतों ने हाथ मिला लिया है. ऐसे वातावरण में अगर शिवाजी उनसे जा मिला तो मुगल सल्तनत के लिए बहुत बड़ा खतरा पैदा हो सकता है और हमारी मुश्किलें और बढ़ जाएंगी. नहीं, ऐसा नहीं होना चाहिए. ऐसा नहीं होना चाहिए. सूरज सिंह, लिखो. जी मिर्जा. प्रिय कुंवर राम सिंह, दुश्मनों की ताकत और न बढ़ जाए, इसलिए हम शिवाजी को आगरा भेज रहे हैं आलमगीर औरंगजेब के सालगिरह के लिए. मेरे बेटे, शिवाजी की हिफाजत की जिम्मेदारी हम आपको सौंप रहे हैं. उनका बाल भी बांका ना हो. पवित्र एकलिंग जी पर चढ़ाया हुआ बेल पत्र हमने हाथ में लेकर कसम खाई है और वचन दिया है शिवाजी को. इसलिए उनकी हिफाजत की जिम्मेदारी हम दोनों की हुई. ख्याल रहे कोई गैर जिम्मेदाराना हरकत ना हो. हम तो खत लिख रहे मिर्जा जी, पर क्या? क्या शिवाजी आगरा जाने के लिए कबूल होंगे? हाँ, उन्होंने हाँ कर दी है, इसलिए हर हाल में उन्हें आगरा जाना ही पड़ेगा. देखने जाओ तो शिवाजी बहुत अकेले पड़ गए हैं. उनके साथ अब कोई नहीं. उनका दाहिना हाथ
नेताजी पालकर भी आदिल शाह से जा मिला है। शिवाजी अकेले पड़ गए हैं, हर हाल में आगरा जाएंगे। महाराज, आपल्या आग्रा प्रवासासाठी शाही तिजोरीतून 1 लाख रुपये मंजूर झाले। वाट खर्चीही आली आहे। एवढेच नाही तर राजगडापासून थेट आग्र्यापर्यंत बादशाचा एक खासा अंमलदार सोबत असणार आहे। तो पायथ्याशी रुजू झाला आहे। त्याचबरोबर आग्र्याच्या वाटेवरील सर्व ठाणेदारांना योग्य इंतजाम ठेवावा अशी ताकीद फरमानेही पोचली आहेत। आम्ही आता निघालोय, पण जाण्यापूर्वी काही महत्वाच्या गोष्टी आहेत, त्या पार पाडणं जरुरीचं। आपल्याकडे सरनोबतांची जागा मोकळी झाली आहे आणि आता तो भार कुर्तोजीराव तुम्ही उचलायचा आहे। महाराज, होय कुर्तोजीराव। पण त्याआधी आणखीन एक काम। मिर्झाच्या गोटात घुसून तुम्ही जीवावर उदार होऊन मिर्झावर हल्ला केलात, ही गोष्ट मोठीच। मिर्झाच्या हाती सापडलात, पण तुमचा बाणेदारपणा बघून त्याने तुम्हाला सोडले देखील। त्याबद्दल कौतुक करायचं राहून गेलं होतं। आज तुमच्या मनगटी मानाचं कडं घालतो आहोत। आणि याच बरोबर आपल्याला प्रतापराव ही खिताबत बहाल करीत आहोत। महाराज, लई मोठी जबाबदारी खांद्यावर ठेवलीत। कारण तुमचा खांदाही तसाच बळकट आहे। महाराज, आता यापुढे आम्ही तुम्हाला प्रतापराव अशीच हाक मारू। महाराज, आमच्या गैरहजेरीत स्वराज्याची सेवा नीट करा। जी महाराज। आमची आग्रा भेट यशस्वी व्हावी। औरंगजेबाने जर आम्हाला दख्खनच्या सुप्याची सुभेदारी दिली तर औरंगजेबाच्या धनशक्तीवर आम्हाला आदिलशाही आणि कुतुबशाही नष्ट करता येईल। उद्या तसे झालेच नाही तर? तसे होणार का नाही हे आम्हाला आग्र्यास पोचताच कळेल। आणि तसे जर होणार नसेल तर आमच्याकडे दुसरी योजनाही तयार आहे। पण अशा परिस्थितीत सरनोबत नेताजीराव हवे होते। का कुणास ठाऊक पर मला अजून बी खरं वाटत नाही। वय महाराज, माझा भी तोच हो रहा है। पण त्यांनी आदिलशाहीची नोकरी करण्याकरता 4 लाख होऊन एवढी रक्कम घेतली आणि स्वराज्यात जमाही केली। म्हणजे पन्हाळगडावरचा आमचा पराभव, आमचं आणि सरनोबतांचं झालेलं भांडण ही राजकीय खेळी होती। कोणीही नेताजीरावांच्या बाबतीत मनात वाईट विचार आणू नयेत। तरी वाटलेच आम्हाला यात काहीतरी गोम असणार। अहो, नेताजी समयास कैसे पावले नाहीत म्हणून आम्ही त्यांच्याशी भांडू? येण्या जाण्यावरून शिवाजी भांडतो आणि भांडणानंतर नेताजीने मिर्झाकडे जायला हवं होतं, पण ते गेले विजापुरास। तिकडनं 4 लाख रुपयांची रक्कम घेतली आणि तलवार उगारली मिर्झावरच। त्या अगोदर एका दिवसात तुम्ही मोगलांची 14,000ची फौज कापून काढली, त्यामुळे मोगल लागलं लंगडायला। तो आजचा लंगडा नाही, तैमूर लंगापासूनच लंगडा येतो, पण तरीही त्याचं पळणं खूप वेगवान। म्हणून आमचं तुम्हा सगळ्यांना एवढंच सांगणं आहे, सावध असा। काळ जोखमीचा आहे। उद्या काहीही होवोत, आम्ही माघारी येऊ न येऊ, पण स्वराज्य हे चालावयासच हवं। स्वराज्य ही तो श्रींची इच्छा। जगदंब। राज्य श्रींचे आहे मान्य आहे, पण म्हणून लेकरास हर वक्ताच डावावर लावायचे? आम्हाला तर काहीच पटत नाही। तुम्ही सांगा थोरल्या बाईसाहेब, शंभू बाळांनी केव्हा खेळायचे, केव्हा पळायचे, का सारखा हा राजकारणाचा घाणा ओढायचा?
तुम्ही सांगा हे चांगलं आहे का? आमचं झालंय बोलून, आता तुम्ही बोला महाराजांना. मिर्झा राजाच्या छावणीत गेले, आले 2 महिन्यांनी, निघाले लगेच फरमान घ्यायला. म्हणला आता जरा हौसमौस करावी, तर निघाले आग्र्याला. त्या औरंगजेबाच्या एक एक कथा ऐकून तर आमची आरास उठलीये. कपाळ थांबतच नाही. नुसत्या नावाचा बादशाह, नाहीतर दुसरा सैतानच, आणि त्याची भेट घ्यायची. अहो, इथनं जायचं, त्याला भेटायचं, आणि त्यांनी जर मामाच्या 3 बोटांचा हिशोब मागितला तर काय करतील मग महाराज? तुम्हीच सांगा ताईसाहेब. आम्ही काय म्हणतो? आऊसाहेबांच्या मनात काय आहे याचा कानोसा घेऊयात. तिथेच काहीतरी करावं लागेल. आम्हाला खात्री आहे, आऊसाहेब शंभू बाळांना आग्र्याला पाठवणार नाही. आऊसाहेब, आऊसाहेब, अहो पडाल पडाल. आऊसाहेब, काय पळताय का? आणि आऊसाहेब, युवराज आग्र्याला जाणार, खरं आहे का? आम्ही ऐकलो खूप लांब जायचंय म्हणून. हो, खूप ऊन असतं तिथे. अहो पण ते उन्हात वितळणार आहेत थोडंच. ते तर पोलादी आहेत. थंडी असते खूप तिथे. येसूबाई, त्यांच्या संदुकीत आमचं लुगडं असतं. शिवाय शेकोटीही करतील. नका ना पाठवू त्यांना आऊसाहेब. येसूबाई, इकडे या. बसा. आणि आता सांगा, घोडं पेंड नेमकं खाते कुठे? आमच्याशी मग खेळणार कोण? किती दिवस झाले आम्ही भांडलोच नाही, तेही चिडले नाहीत. एवढं मोठं असतं राजकारण. हो, आपण जाऊया त्यांच्या सोबत. पण मग इथे राजगडावरती काय? घरातला कर्ता पुरुष जेव्हा जातो तेव्हा आपल्यावरच जबाबदारी असते ना. हो, परंतु येसू, तुम्ही अजून लहान आहात, पण तरीही तुम्हाला सांगते, घरातला कर्ता पुरुष जर बाहेर गेला ना, तर आपण हिमतीने घरी राहायचं, गड राखायचा. आपल्या हिमतीचा एक शब्दही आपल्या माणसासाठी लाख फौजेच्या बरोबरीचा असतो. पुरुषांचा रुबाबदारपणा धनसंपत्तीवर अवलंबून असतो. तो अवलंबून असतो त्याच्या पत्नीच्या सात्विकतेवर, चारित्र्यावर. हे ध्यानात ठेवा. वैयक्तिक स्वार्थाचा, सुखाचा पुढे कधीतरी कळतेपणी कडेलोट करा. त्याचे मग आम्हाला अप्रू. आऊसाहेब, आता आम्ही कधीच हट्ट करणार नाही. करायचंय नाही. सगळे मिळते, अगदी पायाशी लोळण घेते, पण त्यासाठी स्वतःला सिद्ध करायचे असते. समजले? आइए दिलेर खान, आइए. ये देखिए, हमारी मन्नत पूरी हुई है. इसलिए झवेरी जी को हमने 20 मन की सोने की माला बनाने का आदेश दिया है. आप जाइए. बहुत खूब मिर्जा जी, बहुत खूब. बिल्कुल सही फरमाया आपने. एक बात कही मिर्जा जी, आपकी सोच, आपकी शतरंज की चालों के हम कायल हो गए. आपने सिवा राजा को चारों तरफ से क्या खूब घेरा है. मुगल सल्तनत से धोखेबाजी करने चला था, झूठा, फरेबी. हमारे 14,000 सिपाही सलार काट कर अपने आप को बड़ा अक्लमंद सूरमा समझ रहा था. अब उसको पता चला कि मुगल सल्तनत से टकराने का अंजाम क्या होता है. अब आएगी शामत उसकी. दिलेर खान, बादशाह सलामत को हम पर एतबार था कि दक्कन पर हम फतेह हासिल करेंगे. हमने वादा भी किया था, जो निभाया भी. अब शिवाजी आगरा जरूर जाएंगे, और साथ साथ उनकी रूह, उनका चैन, शंभू भी जाएगा. बस हमें इंतजार सिर्फ इसी का है कि
ये दोनों आगरा पहुंच जाए, फिर हमारी जिम्मेदारी खत्म। उसके बाद बादशाह सलामत ही फैसला लेंगे उन्हें उनके साथ क्या करना है। मिर्जा जी एक बात बताइए, क्या बादशाह सलामत उन दोनों को बख्श देंगे? हाँ? हरगिज नहीं, कभी नहीं। हर हर महादेव महादेव, ही आग्र्याची मोहीम आमच्या मनासारखी पार पडू दे। आबा, मग मिर्झा राजांची मोहीम तशीच मागे राहणार? मतलब आपण म्हणाला होता आपण मिर्झा राजास ठार माराल, तेही तलवारीशिवाय? त्याच लढाईचा हा शेवटचा डाव सुरू आहे शंभूराजे, आणि आम्ही पुन्हा एकदा सांगतो आहोत, मिर्झा राजा त्याच्या अखेरच्या घटका मोजतोय। परंतु आबा, तो तर धडधाकट आहे। नाही शंभूराजे, शंभूराजे तो वरून धडधाकट आहे, पण आतून पार पोखरला गेलाय। परंतु आबासाहेब, तो लढाई जिंकलाय। होय शंभूराजे, तो जिंकलाय, पण आपणही हारलेलो नाही। हाच आपला गनिमी कावा। आता त्याच्याकडे फक्त अर्धीच फौज उरली, आणि ती अर्धी फौज आपले नेताजी आदिलशहाची मदत घेऊन पार छेडून टाकतील। मिर्झाची पिछेहाट होईल, आणि याच दरम्यान बादशाह औरंगजेबाच्या मनात मिर्झा राजाच्या बद्दल शंका निर्माण होईल, आणि तीच मिर्झाचा जीव घेईल। आबासाहेब, आपण हे सगळे कसे करता? आम्हासही यायला पाहिजे। त्यासाठीच तर चाललो आहोत आग्र्याला। आमचं राजकारण आणि तुमचं शिक्षण। आम्ही अजून शिकायचं? होय शंभूराजे, सगळं थांबवा, पण शिक्षण कधीही थांबवू नका। आपण आग्र्यात जातो आहोत, ती जागा नीट बघून घ्या। बादशहाची राजधानी आहे ती, तिकडचे रीतिरिवाज बघून घ्या। या निमित्ताने तो सबंध प्रदेश बघून घ्या। आपल्याला घाव नेमका कुठे घालायचा आहे ती जागा बघून घ्या। तुम्हाला कोणाबरोबर लढायचं आहे त्या शत्रूसही बघून घ्या। त्यांच्या फौजा बघा, त्यांची शस्त्र तोफखाना बघा, म्हणजे आपल्यालाही कळतं आपण कुठे उभे आहोत ते, आणखीन आपल्याला किती तयारी करायची आहे ते। जी आबासाहेब। आपण काय करतो आहोत ते आग्र्यात जमलेल्या राजपूतांना सांगता येईल। स्वराज्य म्हणजे काय, आपण जे इथे रुजवतो आहोत ते त्यांच्या मनात रुजवता येईल का? मोगली सल्तनती विरुद्ध बंड करण्याची त्यांची मानसिकता आपल्याला तयार करता येईल का? उभा हिंदुस्थान जर दंड थोपटून उभा राहिला तर मोगली तख्त पाचोळ्याप्रमाणे आसमानात उडून जाईल। शिवाय युवराज म्हणून तुमच्या नवीन ओळखी होतील। ओळख हा अदृश्य देवदूत आहे, खूप मदत होते। आम्ही येणार आबासाहेब। शंभूराजे, आम्हाला कल्पना आहे तुमचं बालपण असंच सरलं, ना खेळता आलं, ना बागडता आलं, ना काही हौसमौज करता आली। पण एक लक्षात ठेवा, आम्ही जर खेळत बसलो असतो, बागडत बसलो असतो, तर रयत जी सुखासीन दिसते आहे ती तशी दिसली नसती। लहान मुलं खेळताना बागडताना दिसतायत ही दिसली नसती। विटी दांडू हाती धरायच्या दिवसांमध्ये आऊसाहेबांनी आम्हाला वेशीतील पहार उपटायला सांगितले, आम्हाला नांगर धरायला लावून पुण्याची बरड जमीन नांगरायला लावली।
आलं काही लक्षात? हो आबासाहेब. शंभूराजे, तुम्ही दुःखी राहा पण रयते सुखी करा. आमच्या लक्षात आले. मिर्झा राजाची मोहीम आपण दोघांनी मिळून पार पाडली. आता चढाई आग्र्यावर. आणि त्या बादशाह आलमगिराच्या समोर किती माणसांची फौज उभी राहणार? 2 माणसांची. 2 माणसांची. एक शूर आबा आणि दुसरा त्यांचा शूर छावा.